दरम्यान हा निर्णय गेल्या 10 ते 15 वर्षांपासून घेतला जातो असं स्पष्टीकरण कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांनी दिलं। सर, सध्याचा एक विषय जो आहे तो गाजतो आहे की 15 ऑगस्ट दिवशी चिकन मटन विक्रीला बंदी, याबद्दल आपण काय सांगाल? अ, त्याबद्दल जवळ-जवळ मागचे 10-15 वर्षापासून महानगरपालिका त्याचं ऑर्डर काढत आलेली आहे आणि त्याच परंपरेने यावर्षी पण DMC यांचे मार्फत ते ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि ते आपण निर्गमित पण केलेलं आहे. पण अनेकांचं असं मत आहे की बाहेरच्या नगरपालिकेमध्ये हा नियम लागू नाही, BMC ऍक्ट मध्ये सुद्धा हा नियम लागू नाही, फक्त कल्याण डोंबिवलीतच आहे। यावर आपलं काय म्हणणं आहे? बाहेरच्या महानगरपालिकेचं मला काही माहिती नाही, पण काही जे निवेदन आले त्याला बघून जर काही दुसरं काही असेल तर ते पण बघता येईल मला। हा ठराव 1988 ला घेतला होता असं एक पत्रक आहे, त्यापासून हा नियम लागू झालेला आहे, तर याबद्दल आपल्याला काय सांगाल? शासन परिपत्रक असं आहेत की स्थानिक पातळीवर आपल्याला गरज असली तर त्याचा निर्णय घेता येईल, म्हणून काही वर्षापासून असे महानगरपालिका घेत आलेली आहे निर्णय। जवळ मी जे पाहिलं तर 15 वर्षापासून आपण असं दरवर्षी हे करत आलो, तर फार काही नवीन आपण यावर्षी केलं असं नाही आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण आमच्या उपायुक्तांनी त्याचा निर्णय काढला। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे इथे चालू आहे, त्याचप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं आहे की हा जो मटन विक्रेत्यांचा निर्णय हा गेल्या 15 वर्षापासून चालू आहे। कॅमेरामन शुभम सह प्रदीप बणगे, न्यूज 18 लोकमत।